नमस्कार. PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात आले का? केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, जे 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. अनेकदा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हा हप्ता खात्यात आला नाही. कधी कधी बँकेत जाणं शक्य नसते किंवा इंटरनेटवर चेक करणं जमत नाही. म्हणूनच आज आपण PM किसान स्टेटस चेक कसं करायचं आणि त्याबरोबर बँक खात्याचा बॅलन्स मिस कॉल देऊन कसा तपासायचा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हे सगळं अगदी सोप्या भाषेत आणि तुमच्या रोजच्या आयुष्याची निगडीत पद्धतीने समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला लगेच कृती करता येईल. PM किसान योजने स्टेटस कसे चेक करायचे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही हे जाणून घेणं आता खूपच सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेटवर आणि तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर लागेल. PM किसान स्टेटस चेक ऑनलाईन सर्च करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे pmkisan.gov.in वर जावं लागेल. तिथं फार्मर कॉर्नर नावाचा एक पर्याय आहे, त्यावर क्लिक करा आणि नो युअर स्टेटस हा पर्याय निवडा. आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांकाचा रजिस्टर नंबर टाकावा लागेल. त्यानंतर स्क्रीनवर एका कॅप्चा कोड दिसेल, तो गेट डाटावर क्लिक करा. तुम्हाला लगेच तुमच्या योजनेच्या स्टेटसची माहिती मिळेल. यात तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही किंवा तांत्रिक अडचण आहे. जर तुम्हाला FTO इज जनरेटेड अँड पेमेंट कन्फर्मेशन इन पेंडिंग असं दिसत असेल तर याचा अर्थ की पैसे लवकर तुमच्या खात्यात जमा होतील. पण जर काही त्रुटी दिसली तर तुम्ही हेल्पलाईन नंबर 155261 किंवा 1800 वर संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही PM किसान मोबाईल ॲप डाउनलोड करून स्टेटस तपासू शकता. या ॲपवर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून पेमेंट स्टेटस पाहू शकता. ही पद्धत खूप सोपी आहे आणि गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. बँक खात्यात बॅलन्स मिस कॉलने कसे तपासायचे? आता समजा तुम्ही PM किसान स्टेटस चेक केलं आणि पैसे खात्यात जमा झाल्याचे दिसलं, पण बँक खात्यात जाऊन पासबुक अपडेट करणं शक्य नाही. अशा वेळी तुम्ही बँकेच्या मिस कॉल सेवेचा वापर करून बॅलन्स तपासू शकता. आजकाल रोट आणि बँकेची मिस कॉलद्वारे बॅलन्स तपासण्यासाठी ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर बँकेचा अधिकृत मिस कॉल नंबर करायचा आहे आणि कॉलवर केल्यानंतर आपोआप डिस्क्रिप्शन होईल आणि काही मिनिटात तुम्हाला तुमच्या खात्यात बॅलन्स दाखवणारा मेसेज येईल. खालील प्रमुख भारतीय बँकेचे मिस कॉल बँक चेक करण्याचे नंबर दिले आहेत, तो टाकता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईन. हे नंबर वापरण्यासाठी पूर्वी खात्री करा की तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी नोंदणीकृत आहे. जर नसेल तर तुम्हाला बँक खात्यात जाऊन नोंदणी करावी लागेल. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि तुम्ही कधीही कुठेही बॅलन्स तपासू शकता. यामुळे तुम्हाला बँकेत जाण्याचा त्रास वाचतो आणि PM किसानचे 2,000 रुपये खात्यात आले की नाही हे तपासणं सोपं होतं. KYC आणि आधार लिंक का महत्त्वाचे आहे? PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे KYC पूर्ण असणं खूप महत्त्वाचं आहे. सरकारने या बाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जर KYC पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. KYC साठी pmkisan.gov.in वर जाऊन OTP आधारित प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने KYC करू शकता. याशिवाय तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणंही गरजेचं आहे. जर तुमचं खातं आधारशी लिंक नसेल तर DBT प्रक्रिया पूर्ण होणार नाहीत आणि पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. काही शेतकऱ्यांचा हप्ता चुकीच्या बँक खात्यात क्रमांकावर किंवा IFSC कोडमुळे अडकतो. यामुळे तुमच्या खात्याची माहिती नीट तपासून घ्या. जर काही त्रुटी असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा. यासाठी तुम्ही बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुमची माहिती अपडेट करू शकता. ही छोटीशी पावलं तुम्हाला तुमच्या हक्काचे 2,000 रुपये वेळेवर मिळवून देऊ शकतात. बँक खात्याचा मिस कॉल सेवेचा फायदा काय? बँकेचा मिस कॉल सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला बँक खात्यात जाण्याची गरज नाही. विशेष ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे. तुम्ही तुमच्या घरी बसून अगदी साध्या फोनवर बॅलन्स तपासू शकता. याशिवाय जर तुम्ही PM किसान मोबाईल ॲप वापरत असाल तर तुम्हाला बँकेच्या मिस कॉल सेवेच्या योजनेची स्टेटसची माहिती एकाच वेळी मिळू शकते. ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला कोणालाही शुल्क द्यावा लागणार नाही आणि तुम्ही किती बॅलन्स तपासू शकता.
काही बँका मिस कॉल सेवेसोबत SMS अलर्ट सुविधा देतात. यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले वर तुम्हाला लगेच मेसेज येतो. उदाहरणार्थ जर PM किसान योजनेत 2000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असेल तर तुम्हाला बँकेकडून मेसेज येईल आणि तुम्ही मिस कॉल देऊन बॅलन्स कन्फर्म करू शकता. ही सुविधा तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवते. काही सामान्य अडचणी आणि त्यावर उपाय. काही शेतकऱ्यांना असं वाटतं की त्यांना सगळं नीट केलं तरीही पैसे खात्यात जमा होत नाही. यामागे सामान्य कारण असू शकतात. उदाहरणार्थ जर तुम्ही चुकीचा आधार क्रमांक किंवा मोबाईल चुकीचा बँक खाते चुकीचा तपशील दिला असेल तर पैसे अडकू शकतात. काही वेळा शेतकऱ्यांचं लाभार्थी यादीतून नाव काढले जाते कारण KYC पूर्ण केलेले नसते किंवा जमिनीचा तपशील चुकीचा असतो. अशा परिस्थितीत तुम्ही योजनेच्या वेबसाईटवर मध्ये तुमचं नाव टाकू शकता. यासाठी तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावं लागेल. जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही जवळच्या कृषी अधिकारी संपर्क करू शकता. याशिवाय जर तुम्ही नवीन शेतकरी असाल तर योजनेसाठी अप्लाय ऑनलाईन करून इच्छित असाल तर तुमच्याकडे आधार कार्ड, बँक खात्यात तपशील, जमिनीचा खसरा, नोंदणी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. ही सगळी कागदपत्रे तपासून योजनेच्या वेबसाईटवर नोंदणी करू शकता.